आज बागेमध्ये ना खूप सुंदर सुंदर फुलं आलेत, दाखवणारच आहे तुम्हाला. त्या अगोदर बघा अशा पद्धतीनं केलेली हरभऱ्यांची भाजी खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. रात्रीच ना मोठी 2 वाटी हरभरे पाण्यात स्वच्छ धुवून भिजत घातले होते आणि आता ना कुकरला शिजाय टाकलेत. शिजताना थोडंसं मीठ टाकले त्याच्यामध्ये. कुकर लावून घेतलाय. म्हटलं चला काल पण ह्या कढईविषयी मी बोलले होते. तर बघा घासून ठेवलेल्या कढईला मी तुम्हाला दाखवलं, थोडासा गंज सडल्यासारखी दिसत होती आणि आता हा स्क्रबर दिसतोय ना त्यानं घासली आहे बघा. किती पांढरी शुभ्र अगदी चकचकीत निघाली आहे ही कढई. जेव्हा जेव्हा मला या कढईत भाजी करायची असते ना, मला घासल्याशिवाय काय याच्यामध्ये भाजी करताच येत नाही. तसं तर त्याच कढईत भाजी करायची होती, पण नंतर प्लॅन कॅन्सल झाला. आज ना साधं एकदम मुगाचं वरण बनवते. ते का बनवायला मला भाग पडले हे तुम्हाला व्हिडिओत पुढे जाऊन समजेलच. थोडंसं तेल गरम केलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरी मोहरी टाकली, बारीक कट केलेलं लसूण, थोडीशी हिंग, हळद, कढीपत्ता टाकून घेतला आणि बघा मस्त पाणी ओतून घेतलं. त्याच्यामध्ये 4 ग्लास आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि स्वच्छ नीट करून धुतलेली ही मुगाची डाळ. आज मुगाच्या डाळीचंच खास वरण बनवते, त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. तोपर्यंत बघा इकडं जे उकडाय टाकलेले हरभरे होते ना, ते सुद्धा 2 शिट्ट्यात एकदम मस्त उकडले होते. कढईमध्ये ना आता तेल गरम केलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरी मोहरी टाकली, मस्त तडतडू द्यायची, म्हणजे फ्लेवर आहे ना जिरी मोहरीचा मस्त उतरतो. इथं आता बारीक चॉप केलेला कांदा टाकला. मला तुम्ही परत विचारताल की एवढा बारीक कसा काय कट केला, तर माझ्याकडे ना प्रमोशनला आलेला इलेक्ट्रिक चॉपर आहे. त्या चॉपरमध्येच कांदा आणि टमाटर मस्त असं चॉप करून घेतलं होतं. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतल्यानंतर टमाटर टाकलं आणि त्यानंतर बघा टमाटर मऊ झालं की कोथिंबीर, साठवणीचं काळं तिखट, हळद आणि जे काही 4-5 दिवसापूर्वी वाटण रेसिपी शेअर केली होती ना, भाजलेलं खोबरं, कांदा, टमाटर, तीळ, लसूण, अद्रक, कोथिंबीर, त्याचंच ते वाटण मी इथं टाकून घेतलं होतं आणि चवीपुरतं मीठसुद्धा. आणि ते चांगलं 1 मिनिट तेलात परतून घेतलं. त्यानंतर आपले उकडलेले हे हरभरे आहेत ना, त्यातलं एक्स्ट्राचं पाणी मी साईडला काढलं होतं आणि फक्त हरभरे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेत. या पद्धतीनं केलेली उसळ आहे ना, लहानांपर्यंत पासून मोठ्यांना पचायला एकदम हलकी होते आणि खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी लागते. तुम्ही अगदी वजन कमी करायचं असेल ना, तर अशा पद्धतीची उसळ कोरडी सुद्धा खाऊ शकता. मस्त लागते एकदम. आता उसळ तर बनवून झाली. तोपर्यंत इकडं वरण मस्त असं उकळी आली होती वरणाला. आज मोकळंच शिजत घातलं होतं वरण, कारण आपण डाळ काय अगोदर शिजत वगैरे म्हणजे शिजवून वगैरे घेतली नव्हती. शिजवून घेतलेली डाळ असेल ना तर अगदी 1 मिनिटात वरण होऊन जातं. पण आज हरभरे उकडायला घातले होते छोट्या कुकरमध्ये, त्यामुळं कुकर काही रिकामा नव्हता. आता कुकरमधलं हरभरे काढून घेतले होते. त्याच कुकरमध्ये स्वच्छ कुकर धुतला आणि इथं मस्त तुकडा तांदूळ शिजायला घातलाय 2 फुलपात्र, म्हणजे दिवसभर मस्त असं खाता येईल. आणि त्याचं कारण समजेलच पुढं तुम्हाला. तुम्हाला वाटेल आज अशी का म्हणतीये, तर कारण शक्यतो तुम्ही बघितलं असेल मी रोज तुमच्यासोबत सकाळचं रुटीनचा व्हिडिओ शेअर करते, पण सकाळच्या जेवणामध्ये शक्यतो आमच्या कधीच वरण किंवा भात नसतं. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात तर बिलकुलच नसतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये संध्याकाळीच आमच्या घरात मसाले भात किंवा भात बनवला जातो. आणि बघा उन्हाळ्यात एवढ्या भाज्या खराब होतात ना, त्यामुळे शक्यतो एवढ्या तरी दिवसात ना मी 2 भाज्या जास्त करून बनवल्याच नव्हत्या. एकच भाजी बनवत होते आणि संध्याकाळी दुसरी भाजी बनवत होते. कारण टेम्परेचर एवढं होतं ना 3-4 वाजेपर्यंत सकाळी बनवलेली भाजी खराब होऊन जायची. कारण माझा स्वयंपाक हा सकाळी 9, पावणे 9 वाजेपर्यंत सगळा झालेला असतो त्यामुळं. आता इकडं भात मस्त शिजत होता, तोपर्यंत आहोंनी दूध घेऊन आले होते. गाळलं दूध आणि मस्त गरम करायला ठेवलं होतं. किचनमध्ये आहे तोपर्यंत मस्त गरम दूध तापवून घेतलं की मग लक्ष राहतं. नाही तर मी एकदा जर इकडून गेले ना तर दूध गरम ठेवलेलं माझ्या लक्षात राहत नाही. त्यामुळे जोपर्यंत माझी किचनमधली कामं चालू आहेत ना तोपर्यंत मी दूध गरम करून घेते. कालच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की गव्हाचं दळण आहे ना, ते मस्त असं गिरणीतून दळून आणलं होतं. तर ते दळण मला आज मस्त पिठात म्हणजे डब्यात चाळून ठेवायचं होतं पिठाच्या या. तर डब्बा खराब झाला होता आणि साधारणतः 9 ते 10 दिवसानंतर मी नवीन दळण करून आणते आणि 9 ते 10 दिवसांनी हा डब्बा क्लीन करून घेत असते. तर घासला, म्हटलं भरपूर कडकडीत ऊन पडले. आपला सगळ्या चपात्या वगैरे बनवून होईपर्यंत म्हणजे हा डब्बा वाळला जाईल आणि सगळं काम झालं की मला पीठ चाळून घेता येईल. ह्या हिशोबाने सकाळची सगळी माझी कामं चालू असतात, म्हणून पटकरनं आवरतात किंवा घर नेहमी स्वच्छ किंवा नीटनेटके दिसतं. तरी पण ना उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं आत्ता तर लवकरच वारा सुटायला लागलाय, त्यामुळे घरात भरपूर धूळ येते. रोज पुसली सकाळ संध्याकाळ तरीसुद्धा. आणि बघा मस्त सगळं स्वयंपाक आवरून झाला, किचन ओटा स्वच्छ करून झाला, किती छान दिसतंय. सकाळपासून स्वयंपाक करून करून मी अशी दमून गेली. आता वाजलेत 11 वाजून 10 मिनिटं. कधीच माझ्या स्वयंपाकाला एवढा उशीर होत नाही. आज कारण तसं होतं, माझी छोटी लेक रात्री आजारी पडली आणि इतक्या तिच्या उलट्या व्हायला लागल्या ना की भयंकर उलट्या झाल्या तिच्या.
त्यामुळं मग ती झोपली. आत्ता मोटर चालू केली, वरती जायचं आहे. बाळ माझं रात्री इतकं दमलं उलट्या, त्यामुळं आम्हा दोघाला पण झोप नाही. 3 वाजेपर्यंत जागच होतो. आता हॉल आणखीन आवरला नाही. हे बघा सगळा पसारा तसाच पडलाय. रात्री ब्लाऊज शिवलेले मी मशीनवरचे जे कपडे कट केलेत ते पाडलेत सगळे खाली. सोप्याच्या पाठीमागं मुंग्या लागल्या होत्या म्हणून तो पुढं वाढलाय. म्हणजे असा सगळा इतका पसारा पडलाय. पण असू द्या, एका दिवशी होतं असं, खूप दिवसातून ती अशी आजारी पडली आणि इतक्या उलट्या झाल्या ना तिच्या. तेवढ्या वेळा अहो उठले रात्री 3 वाजेपर्यंत. मीही जागीच होती, पण मला असं दुपारी झोपले नव्हते किंवा काय माहिती, इतकी कंटाळली होती मी. ब्लाऊज वगैरे शिवला होता, त्यामुळं मला उठून चालावं असं माझ्यात त्राणच नव्हता. त्यामुळं अहो उठून तिचं डोकं वगैरे धरत होते, उलट्या होत होत्या म्हणून. अगदी 5-5 मिनिटाला उलट्या, म्हणजे 2-2.5 तास तिची झीट निघली. आता तिनं काय खाल्लं नाही. मस्त आज तुम्ही बघितलं असेल की डाळीचं वरण वगैरे मी बनवले, साधं जेवण. तिच्यासाठी ज्वारीची भाकरी बनवली. तिला ह्याच्या अगोदर पण एकदा असा त्रास झाला होता, पण कधी की जेव्हा बिस्किट्स वगैरे तिच्या जास्त खाण्यात येतात ना, त्यावेळेस हा त्रास तिला होतो. तर आता पूर्ण मी तिचे बिस्किट्स बंद करणार आहे खाण्याचे आणि मस्त साधं जेवण. तसं जास्त करून नसतेत, पण कोणी आलं गेलं आणि जरी तिचं पप्पाच कुठं बाहेर गेलं तर येता जाता घेऊन येतात. नाही तर शक्यतो मी बिस्किट घरी आणूच देत नाही, कारण मला माहिती की हा प्रॉब्लेमला तोंड द्यावं लागतं. चला मोटर चालू केली, पाणी वरती पडते का बघून येऊया आपण. येता येता फुलं पण दाखवते तुम्हाला. चला मस्त फुलं दाखवते जाता 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 तुम्हाला. इथं पण आज छान फुलं आलीत बघा गुलाबाला आपल्या. हे तोडून टाकते, खराब झाले पूर्ण. हे बघा काय मस्त दिसतोय रंग, बघा इतका सुंदर रंग. तर हे तोडून टाकायचं, म्हणजे हे पाठीमागून कोंब आलेत ना, ते छान फुटतात एकदम. पांढऱ्या गुलाबाला सुद्धा फुलं आले. एवढ्यात काही लक्ष नाही, त्यामुळे सुकलेली फुलं तोडायची राहिलीत. तुमच्याशी आता दाखवत ती पण तोडून घेते. मस्त एक जोराला तर बघा इतक्या कळ्या निघाल्यात सावलीला ठेवल्यापासून. सगळे गुच्छ लागलेत बघा हे एक जोराला. खूप गोड दिसतंय ती. ह्याला मात्र ना एक दिवसाड सावलीत जरी असलं ना, एक दिवसाड भरगच्च पाणी लागतंय ना, त्यामुळे छान फुलं येते ह्याला. आता पांढऱ्या रंगाच्या एक जोराला सुद्धा हा मिनिएचर एक जोर आहे, म्हणजे छोट्या साईजचा. त्याला सुद्धा बघा किती छोटी छोटी फुलं. आणि सावलीत ठेवल्यामुळे छान वाढ झाली बरं का त्याची. थोडी प्रोनिंग करायची मला किंवा कटिंग करायची त्याचे, दाखवतेच. आणि हे पण बघा एक सुंदर आहे. ह्याची इतकी उग होतात ना, एकदा जर ह्याला फुलं यायला लागली आणि ह्याच्या जर आपल्या बागेत बिया पडल्या ना, अक्षरशः कंटाळ येतोय ह्याची झाडं उपटून. आणि खूप घट्ट मुळे आहेत बरं का ह्याच्या. त्यामुळे मी हे फुलाचं झाड आहे ना जास्त करून आपल्या बागेत येऊ देत नाही, कारण इतकं होतं ना की त्याला प्रमाणच नाही की किती येतंय. केसरी रंगाच्या गुलाबाला पण फुलं आलंय. आणि इकडं आज आपल्या खूप दिवसातून या जास्वंदाला मोठ्या फुलं आले. आणखीन म्हणावं तसं उमललं नाही, मावा मात्र भरपूर आहे. बघू आता. आज गवारीची शेंग माझ्या मते तोडायला आली. परवा तोडलेली मी तुम्हाला दाखवली होती. गवार खूप पटपट पटपट लागते बघा, भरपूर लागली ह्यावेळेस गवार. आणि ह्याची पानं सुकलीत, त्या आरती खालून मुंग्यांनी कार्यक्रम केलाय का हे बघावं लागेल. इकडं पण आली. सकाळी इथं पिठाचा डब्बा आणून वाळत घातला होता, तोच आहे. भयंकर ऊन लागतंय की विचारायला नको, म्हणून असं पांघरून घेतलंय. पाण्याचा आवाज इथंपर्यंत ते टाकीत पडलेला, म्हणजे माझ्या मते पाणी खाली गेले बरंचसं, त्यामुळं आवाज येतोय. तुम्हाला सुद्धा आवाज येत असेल. चला सोलर काय बघू आधी फिरवून थोडा का. सोलरच्या टाकीतलं पण पाणी कमी झाले. सोलरकडं कॉक केलाय, कारण वारं भरपूर सुटतंय. वारं सुटलं टाकी पडायची भीती वाटते. ही सोलरची वरतून पाईप सगळी फिटिंग तुटणार. मग चालेल सोलरची टाकी घेते अगोदर भरून, 4 वाजता मोठ्या टाकीकडं कॉक करते. इथं तुळस आहे, इथंच गोकर्णाचा वेल उगवलाय. आणि त्या 5 पाकळ्याच्या गोकर्णाला बघा किती सुंदर फुल आले. खूप सुंदर दिसतं हे फुल दिसायला, म्हणजे खूप छान दिसतं. भरपूर फुलं आलेत. काय आता हे चालू झालं, श्रावणापर्यंत येतात फुलं.
तुम्ही म्हणणार परत लाडू चिंगी दाखवली नाही म्हणून दाखवते. लाडूचा बघा इथं छान मस्त सोप्यावरती आराम चालू आहे. सोपा आत्ताच मी झटकून घेतलाय हे बघा. आणि चिंगूताई बघायची का तुम्हाला दिसणार पण नाही. हे बघा इथं फरशीवरती आज बेडरूममध्ये दिसली कशी गोळा मोळा होऊन झोपली. लेकरं तिला खूप त्रास देते म्हणून चिंगूताई तिथं झोपली. चिंगूताईची लेकरं दाखवते तुम्हाला. उठल्यानंतर परत दाखवते पिल्लं. आता सगळ्यांचा आराम चालू आहे. चिंगी तिथं झोपली बेडरूममध्ये, लाडू इथं झोपलाय. माझं आता चाललंय की हे सगळं कालचा हिरवा ब्लाऊज शिवलाय ना, त्याचं जे सगळं पडलं होतं ते खाली टाकले. आता म्हटलं पटकरला झाडून घ्यावा. अचानक कोण आला तर म्हणतील काय पसारा आहे बाई, मलाच पहिला पसारा आवडत नाही. आता वाजले 11:30 आणि बघू जेवढं काय होईल तुमच्यासोबत नक्की. सगळं घर आवरेपर्यंत मला जवळजवळ दुपारचे 12:15 वाजले होते. आणि घर आवरल्यानंतर इतकं छान वाटत होतं ना, मन एकदम प्रसन्न वाटत होतं. तोपर्यंत मला काही बरं वाटत नाही. आता बघा चिंगूताईची पिल्लं मात्र सगळ्या घरभर फिरायला लागलेत. आणि ही डेकोरेशनची सायकल तुम्हाला हवी असेल तर टॅग करून घेते. ए आई साहेब आलेले गे आगाव. मम्मा बोलवती तुमची, जावा. मम्मा बोलवती तुमची, पळात. चिंगीला ताप देऊ नका रे आमच्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि कमेंटच्या शेजारी हाईप आहे, हाईप सुद्धा करा. बाय.